सप्तशृंग गडावर जाणाऱ्या घाट रस्त्यावर आज सकाळी अभूतपूर्व आणि हृदयद्रावक अशी घटना घडली आहे. गणपती घाटाच्या पुढे पिंपळगाव येथील इनोव्हा कंपनीची कार अचानक नियंत्रण सुटून सुमारे 800 ते 1000 फूट दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातामध्ये कारमधील 5ही देवी भक्तांचा जागीच मृत्यू झालाय. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि बचाव पथकं घटनास्थळी दाखल झालेत. दरीत खोल उतरणाऱ्या टीमनं मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना केलाय. पाहता क्षणी अंगावर काटा आणणारं दृश्य पाहण्यासाठी घाटावर बघ्यांची मोठी गर्दी उसळली असून वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान घाट रस्त्यावर योग्य दुरुस्ती, सुरक्षितता उपाययोजना आणि तांत्रिक देखभालीचा अभाव यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त होतोय. भाविकांच्या वर्तुळात तीव्र चर्चेला यामुळे उधाण आलंय. योग्य संरक्षक भिंती, चेतावणी फलक आणि नियमित देखभाल असती तर हा अपघात टळला असता, असं संतप्त भाविकांचं म्हणणं आहे. पोलिसांनी अपघाताचा पुढील तपास सुरू केलाय. मृतांच्या ओळखीची प्रक्रिया सुरू आहे. सप्तशृंगगड परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. यावेळी सप्तशृंगगड ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बेनके व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडली असून सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केली आहे. संविधान न्यूज, नाशिक.